नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तारोत मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, तशा अर्थाने पाहायला गेलं तर हा आत्ताचा एक फार महत्त्वाचा काळ चालू आहे. कारण या काळामध्ये आजच 17 तारीख आहे. मी ज्या दिवशी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या दिवशी बुध महाराज देखील वक्री होत आहेत कर्क राशीमध्ये. आणि शनी महाराज हे ऑलरेडी 13 जुलै 2025 ला मीन राशीमध्ये वक्री झालेले आहेत. त्यामुळं तशा अर्थाने पाहायला गेलं तर हा एक महत्त्वाचा काळ आहे सर्वच राशींच्या लोकांकरता. या 2 मुख्य ग्रह जे आहेत, त्यांचे कारकत्व किंवा त्यांचा इफेक्ट आपण पुढं ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. परंतु या 2 वक्री ग्रहांचा प्रभाव राशीवरती नेमका काय होतो, कसा होतो, काय काळजी घेतली पाहिजे, कोणते उपाय तुमचं जीवन किंवा हे वक्री गतीने मार्गक्रमण करणारे ग्रहांचा इफेक्ट कमी करू शकेल तुमच्यावरती, ते पाहूयात आपण. गोचरीनुसार आत्ताच्या शनी महाराज हे मीन राशीत वक्री झालेले 13 जुलै 2025 पासून आणि 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांचा हा वक्रित्व गतीने प्रवास राहणार आहे. तसेच बुध महाराज हे कर्क राशीमध्ये 17 जुलैला म्हणजे आजपासूनच वक्री झालेले आहेत. ते 10 ऑगस्ट 2025 पर्यंत ते वक्री राहतील आणि त्यानंतर 11 ऑगस्टला ते मार्गी होतील. हे दोन्ही महत्त्वाचे ग्रह तशा अर्थाने एकाच वेळी वक्री झाल्यामुळे त्याचा एकत्रित परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. मी ऑलरेडी शनी वक्रीचे काय परिणाम होतात याचे व्हिडिओ बनवून पोस्ट केलेले आहेत. त्याचा तुम्ही सर्वांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. मित्रांनो, शनी हा कर्म, न्याय, शिस्त आणि विलंब यांचा कारक, तर बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, व्यापार आणि निर्णय यांचा कारक आहे. आणि जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र होतात, तेव्हा त्यांच्या संबंधित क्षेत्रामध्ये आपल्याला भूतकाळातील गोष्टींचा पुनर्विचार करण्याची संधी, चुका सुधारण्याची संधी आणि अधिक संयमाने वागण्याची संधी मिळते. शनी वक्री आणि बुध वक्री या एकत्रित परिणाम सर्व 12 राशींवरती काय होईल, ते आपण आता या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि आपण काय म्हणतो ना, की हे एकत्रित वक्री होतात, तर त्यांचा एकत्रित परिणाम काय आहे? तर मुख्य म्हणजे संवादातील अडथळे किंवा संवाद साधताना किंवा साधल्यामुळे होणारे गैरसमज. बुधाच्या वक्री स्थितीमुळे संवादामध्ये स्पष्टतेचा अभाव येऊ शकतो किंवा स्पष्टपणे व्यक्त होण्यामध्ये अडचण येऊ शकते. तर शनीच्या प्रभावामुळे कामांमध्ये, नात्यांमध्ये अनावश्यक विलंब किंवा गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे सर्वांनीच 12च्या 12 राशी ज्या आहेत त्या जातकांनी बोलण्याआधी विचार करायचा आणि प्रत्येक गोष्ट प्रिसाइजली, स्पष्टपणे, ठळकपणे सांगायची. निर्णय घेण्यात विलंब देखील होण्याची शक्यता आहे. आता महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ किंवा द्विधा मनस्थिती वाढू शकते. शनीच्या प्रभावामुळे कठोर निर्णय घेण्याची वेळ देखील येऊ शकते. तर बुधाच्या वक्री स्थितीमुळे निर्णयांचा पुनर्विचार करावा लागू शकतो. आता या काळामध्ये तुमची जी काही प्रलंबित कामं आहेत, जी खोळंबलेली कामं आहेत किंवा विलंबित पडलेली कामं आहेत, त्यांचा निपटारा करण्याकरता हा काळ अतिशय सुवर्ण काळ आहे. गोल्डन पिरियड ज्याला म्हणतात तसा आहे हा. कारण या काळामध्ये नवीन गोष्टी सुरू करण्याऐवजी आपल्या ज्या जुने, अपूर्ण, प्रलंबित किंवा आपण मागं टाकलेली जी कामं होती ती पूर्ण करण्यासाठी, कंप्लीट करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य आहे. शनी यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, तर शनी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देईल, कर्तव्याची जाणीव करून देईल आणि बुध तुम्हाला ते काम कंप्लीट करण्याकरता कसं योग्य नियोजन करावं ह्याची शिकवण देईल, ह्याच्याकरता मदत करेल. कळलं मी का म्हणालो, की हा फार महत्त्वाचा कालावधी आहे? त्याचं कारण हे आहे. भूतकाळातील आपल्या समस्यांचा सामना करावा लागलेला असतो किंवा काही समस्या आपण त्या बाजूला टाकून दिलेल्या असतात, नंतर बघू. तर त्या भूतकाळातील काही समस्या, मतभेद किंवा चुका पुन्हा समोर येऊ शकतात आणि ज्या सोडवण्यासाठी तुम्हाला आता कंपल्सरी वेळ द्यावा लागेल. तुमची इच्छा असो नसो, तयारी असो नसो, तुम्हाला कंपल्सरी वेळ द्यावा लागेल. आता यामध्ये तांत्रिक अडचणी पण उद्भवू शकतात. तर काय तांत्रिक अडचणी शकतात? कारण बुध हा कम्युनिकेशनचा कारक आहे. तांत्रिकतेचा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दळणवळणाची साधने, मग आत्ताच्या काळातलं सगळ्यात अ, अ, वापरलं जाणारं म्हणजे ज्याच्याकडे देखील जेवण टाळतात लोकं, पण मोबाईल. मोबाईल आहे, ईमेल्स आहेत, मेसेजिंग सर्व्हिसेस आहेत.
किंवा छोटे जे प्रवास आहेत किंवा प्रवासामध्ये काही अडथळे येण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची, काळजीपूर्वक व्यवहार करण्याची, व्यवहार करण्यापूर्वी 3-4 वेळा खातरजमा करून घेण्याची, करतो तो व्यवहार बरोबर आहे, भाव बरोबर आहे किंवा पेपरवर्क क्लिअर आहे, हे सगळी काळजी करून तुम्ही घ्या. घाईघाईने, गडबडीने कुठलाही गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ नका किंवा मोठे आर्थिक निर्णय घेणं टाळलेलं बरं राहील या काळात. आता आपण पाहूयात प्रत्येक 12 राशीवरती दोन्ही ग्रहांच्या गोचरीचा काय परिणाम होतोय, एकत्रित परिणाम. त्यामध्ये प्रभाव पाहूत, उपाय पाहूत आणि काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. चला मग पाहूयात राशीवर फळ आणि उपाय. मेष राशी. मेष राशीच्या व्यय स्थानात शनी वक्री होत आहेत आणि चतुर्थ स्थानात बुध महाराज वक्री होत आहेत. आता याचं फळ जर का म्हणाल ना, तर चतुर्थ स्थान हे घराचं स्थान आहे, कुटुंबाचं, सुखाचं स्थान आहे, मातेचं स्थान आहे. त्यामुळे घरातील ताण-तणाव वाढू शकतात किंवा ते वरती डोकं काढू शकतात. आईशी कुठल्या विषयावरती वाद होऊ शकतो. तुमच्याच मनामध्ये गोंधळ होऊ शकतो. कारण व्यय स्थानात शनी आहे. त्यामुळं भावना दाबल्या जाऊ शकतात किंवा तुम्हाला भावना दाबाव्या लागतील बळजबरीने. सरकारी कामं जर का काही करायचा प्रयत्न करताल, तर त्यात विनाकारण अडथळे येऊ शकतात किंवा त्यात विलंब होऊ शकतो. खर्च वाढू शकतात. मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. निद्रानाशाचा विकार जडू शकतो. कौटुंबिक आणि मालमत्तेशी संबंधित काही बाबी असतील, तुमचे व्यवहार चालू असतील किंवा तुमचे काही डिस्कशन चालू असतील किंवा निगोशिएशन चालू असतील, तर त्या बाबींमध्ये काही गोंधळ होऊ शकतो. उपाय म्हणजे काय कराल ना, तर सगळ्यात बेस्ट आहे. मी वरती तारखा सांगितल्यात, त्या तारखांच्या दरम्यान महत्त्वाचे निर्णय घेणं पुढे ढकला. महत्त्वाचे म्हणजे काही मोठे व्यवहार आहेत किंवा काही तुम्हाला पेपरवर्क साइन करायचे आहेत किंवा काही कशाला गो अहेड द्यायचा आहे किंवा महत्त्वाचा काही निर्णय असेल ना, तर तो पुढे ढकला आणि सगळ्यात बेस्ट एक काम करा तुम्ही. योग आणि ध्यानधारणा याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि आईचे आशीर्वाद डेली घ्या. ओम नमः शिवायचा जप करा आणि चंद्र आणि बुधाचे एकत्रित उपाय म्हणजे तुम्ही पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचं काही वस्त्र, रुमाल दान करता आला तर करा. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लाभात शनी वक्री होत आहे आणि तिसऱ्या भावात बुध वक्री होत आहे. त्याचं फळ जर का म्हणाल ना, तर तिसरा भाव आहे कम्युनिकेशनचा आहे आणि लाभ हे आपल्या इच्छापूर्तीच आहे. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट, कागदपत्र यांच्या हाताळणीमध्ये, यांचा वापर करण्यामध्ये किंवा यांच्याद्वारे काही गोंधळ होऊ शकतो, गडबड होऊ शकते. भाऊ-बहिणींशी मतभेद होऊ शकतात. लहान-लहान प्रवास जे तुम्ही नियोजित केले होते, ते रद्द होऊ शकतात किंवा त्यात काही चेंजेस होऊ शकतात. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये काही अनिश्चितता येऊ शकते. म्हणजे तुम्हाला जी इच्छा होती, ते एवढा लाभपत्रात पडेल, तर त्यामध्ये तुम्हाला तेवढाच मिळेल अशी गॅरंटी देता येणार नाहीये. मित्रांशी संवाद साधताना गैरसमज टाळा. उपाय काय कराल तर आर्थिक नियोजनावरती भर द्या. जुन्या कामांचा जेवढा निपटारा करता येईल तुम्हाला तेवढं करा. कम्युनिकेशन साधताना, मोबाईलवरती बोलताना, मेसेज करताना, सोशल मीडियामध्ये व्यक्त होताना, मत व्यक्त करताना, कमेंट्स देताना, पोस्ट टाकताना जबरदस्त खबरदारी घ्या, काळजी घ्या आणि त्यामध्ये तुमच्याकडून कसलीही आगंतुक चूक होणार नाहीये. कसलीही छोटी सुद्धा चूक तुम्हाला मागात पडू शकते, ती होणार नाही याची खबरदारी घ्या. उपाय एकच बेस्ट तुमच्याकरता वृषभ राशी. बुधवारचे उपास ठेवा. भावंड आहेत तर त्यांच्याबरोबरचे सुसंवाद करा आणि गणेशाची जेवढी आराधना करता येईल तुम्हाला, मग ते गणपती स्तोत्र असेल, अथर्वशीर्ष असेल, गणपतीचं डेली दर्शन घेणं असेल, यातलं काहीतरी एक करा. पुढची राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या 10व्या स्थानामध्ये शनी महाराज वक्री होत आहेत आणि दुसऱ्या स्थानामध्ये बुध महाराज वक्री होत आहेत. याचं एकत्रित फळ जर का म्हणलं तर आर्थिक निर्णयात गोंधळ, खर्चाचे नियोजन बिघडणं किंवा खर्चाचा ताळमेळ न लागणं या गोष्टी घडतील. तुमचा कॉन्फिडन्स थोडासा डळमळीत होऊ शकतो. करिअर आणि व्यावसायिक जीवनामध्ये आव्हाने वाढू शकतात आणि या सर्व काळामध्ये तुम्हाला फक्त एकच काम करायचंय, तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. कारण बुध हा कम्युनिकेशनचा कारक आहे आणि तो तुमच्या वाचास्थानात, धनस्थानातच वक्री होते. त्यामुळं तुम्हाला नाही म्हणलं तरी याचा थेटपणे किंवा आपण काय म्हणतो ना त्याला अ, होऊ शकतो परिणाम. त्यामुळे बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. उपाय म्हणजे काय कराल ना, तर कामावरती लक्ष केंद्रित करा. कोणत्याही वादात पडू नका. कुणाशीही किंवा दुसऱ्या कुणाचा तरी वाद चालला त्यात तुम्ही मध्ये जाऊन नाक खुपसू नका. हे करा. उपाय म्हणून काय कराल ना, तर हिरव्या मूग डाळीचे दान करा. हिरवे मूग असतात ना आपले अख्खे मूग, त्याचं दान करा आणि बुधाचा जो मंत्र आहे ओम ब्राम ब्रीम ब्राऊन सह बुद्धाय नमः त्याचा 118 वेळा जप करा.
आणि सगळ्यात महत्त्वाचा खर्चाचा ताळेबंद ठेवा. खर्चाची नोंद ठेवा. म्हणजे किती पैसे आले आणि किती पैसे खर्च झाले, त्याची नोंद ठेवा. अगदी प्रॉपरली वही, पेन घेऊन त्यात ठेवा. पुढची राशी कर्क राशी. कर्क राशीच्या 9व स्थानामध्ये हे शनी महाराज वक्री होत आहेत आणि प्रथम स्थानामध्येच बुध महाराज वक्री होत आहेत. त्यामुळं मनोबल कमी होणं, खाजगी निर्णयांमध्ये गोंधळ किंवा गडबड होणं किंवा चुकीच्या समजुतीमुळं, गैरसमजुतीमुळं नातं ताणलं जाणं, या गोष्टी घडतील. वैयक्तिक संबंधात आणि नशिबाची साथ मिळण्यास तुम्हाला थोडासा विलंब होऊ शकतो. एक किंवा मी असं म्हणेल ना, की नशिबाची साथ नाहीच आहे तुम्हाला असं समजून कारण 9व स्थानामध्ये शनी महाराज वक्री होते. त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळण्यास विलंब होईल किंवा नशिबाची साथ मिळणार नाही किंवा नशिबाच्या हवालाने काहीही काढू नका. एक. दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिक संबंधामध्ये तुम्हाला फार केअरफुल राहावं लागेल कारण तुमच्या राशीतच बुध महाराज वक्री होते. त्यामुळे वैयक्तिक संबंध, स्वतःविषयीचं अ, मत लोकांमध्ये व्यक्त होताना किंवा तुमचं इम्प्रेशन कसं पडतंय ना, याच्याबद्दल जरा थोडेसे तुम्ही अलर्ट मोडवरती राहा. तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा लो होऊ शकतो. हे एक होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्क राशी जी आहे, त्या कर्क राशीकरता 9व स्थानातला शनी आणि काय म्हणतो ना त्याला प्रथम स्थानातला बुध म्हणजे तुमचं जे 1, 5, 9 हे काय म्हणतो ना त्याला आपण धर्म त्रिकोण जे आहे ना, त्या धर्म त्रिकोणातच हे दोन्ही ग्रह वक्री होत आहेत. त्यामुळं तुम्ही जितके शांत राहाल, पॉझिटिव्ह राहाल, धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, तेवढं तुमच्याकरता हा कालावधी सहज सुखरपणे पार पडेल. उपाय म्हणून काय करा? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला शांत राहा, निश्चिंत राहा आणि बी पॉझिटिव्ह. कायम सकारात्मक विचारच तुमच्या डोक्यामध्ये थैमान घालू द्या. निगेटिव्ह विचारांना त्यात शिरकाव करू देऊ नका. जितके जास्तीत जास्त धार्मिक कार्यात सहभागी होताल, तितकं धार्मिक कार्यात सहभाग घ्या. हनुमान चालीसा पठण करा आणि आठवड्यातनं तरी किमान एकदा मौन साधा. मौन व्रताचं आचरण करा किंवा सकाळी सूर्योदयानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर डेली 1 तास, 2 तास तरी मौन पाळा. मग त्यामध्ये मौन सगळंच आहे. मोबाईल न वापरणं किंवा शांत बसून राहणं किंवा अ, संभाषण न करणं कुणाशीही, हे काळजी घ्या. आणि बुधग्रहा बुधग्रहाकरता तुम्ही एकतर बुधाच्या मंत्राचा जप करू शकता. बुध स्तोत्र काही येत असेल तर त्याचं पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. पुढची राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या 8म स्थानातून हे शनी महाराज वक्री होत आहेत आणि 12व्या स्थानातून बुध महाराज वक्री होत आहेत. त्यामुळे निद्रानाश, झोपेचा त्रास किंवा झोपेमध्ये अनियमितता येणं, गुप्त शत्रू सक्रिय होणं, मन कुठल्याही प्रकारे शांत न होणं, या गोष्टी घडू शकतात. जुने शत्रू तुमचे डोके वर काढतील. त्यांच्या निष्कारण कागाळ्या सुरू होतील किंवा त्यांच्या कुरापतींना वाढ झालेली तुम्हाला आढळेल. आर्थिक व्यवहार आणि गुप्त बाबींमध्ये तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. एक अचानक उद्भवणाऱ्या ज्या समस्या असतील, मग त्या भल्या आर्थिक असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, कार्यस्थळावरती कामाच्या ठिकाणच्या असतील, तर त्या समस्यांना तुम्हाला सामोरं जायचंय, तर फक्त संयमाने, धीराने आणि आपण काय म्हणतो ना त्याला पॉझिटिव्हिटीने समोर जा. उपाय म्हणून काय कराल ना, तर जितकी म्हणून गुप्तता बाळगता येईल तुम्हाला, तेवढी गुप्तता बाळगा. आरोग्याची काळजी घ्या. काही मेडिकल चेकअप्स असतील किंवा काही पथ्यपाणी असेल किंवा काही डॉक्टरांची व्हिजिट्स पेंडिंग असतील तुमच्या, तर त्या करून घ्या. उपाय म्हणून काय कराल ना, तर दशरथ कृत शनी स्तोत्र आहे, त्याचं पठण करा. नारळ दान करा देवळामध्ये आणि ध्यानधारणा आणि आपण काय म्हणतो ना त्याला प्राणायाम हे नियमितपणे करा. पुढची राशी कन्या राशी. कन्या राशीच्या 7म स्थानामध्येच शनी महाराज वक्री होत आहेत आणि लाभ स्थानामध्ये 11व्या भावामध्ये बुध महाराज वक्री होत आहेत. त्यामुळं मित्रांशी वाद होणं, सोशल मीडियावरून गैरसमज पसरणं, गैरसमज होणं किंवा तुमचा जो काही कंपो असेल, मित्रमंडळी असतील, त्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता वाटणं किंवा अस्वस्थता निर्माण होणं, या गोष्टी होऊ शकतात. वैवाहिक जीवन, व्यावसायिक भागीदारी आणि सामाजिक संबंधामध्ये ताणतणाव, गैरसमज किंवा तुमच्याविषयीचं चुकीचं मत बनवलं जाऊ शकतं. त्याची काळजी घ्या. मित्रांशी संवाद साधताना जरा तुम्हाला एक्स्ट्रा काळजी घेतली पाहिजे तुम्ही. मित्रांशी संवाद साधताना खास करून अ, त्यांच्याशी जे तुम्ही बुध महाराज आहेत म्हणजे जे काही व्यवहार कराल, पैशाचे असतील किंवा इतर कसले असतील, देवाण-घेवाण असेल ना, ती जरा करताना काळजी घ्या. उपाय म्हणून काय कराल, तर जितका होता येईल तितका सामंजस्य राखण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या मनात कुणाविषयीही जरी गैरसमज असतील, तर ते तातडीने आणि वेळीच दूर करा. प्रयत्नपूर्वक दूर करा. बुधाचे उपाय म्हणून तुम्ही काय करता, हिरव्या रंगाची वस्त्र धारण करा किंवा हिरव्या रंगाचा रुमाल तरी जवळ बाळगा. एक. दुसरं बुध यंत्र येतं मार्केटमध्ये ते घ्या किंवा विष्णू सहस्त्रनाम किंवा राम रक्षा स्तोत्र याचं पठण करा. अ, आणि कोणतीही सोशल मीडियामध्ये किंवा तुमच्या मित्रांना वगैरे जर का काही तुम्ही मेसेज करत असाल, सोशल मीडियात काही पोस्ट पोस्ट करत असाल तुम्ही, तर ती 2-3दा तपासल्याखेरीज फॉरवर्ड करू नका किंवा पोस्ट करू नका. पुढची राशी तुळा राशी. तुळा राशीच्या षष्ठ स्थानामध्ये शनी महाराज वक्री होत आहेत आणि दशम स्थानामध्ये बुध महाराज वक्री होत आहेत. थोडक्यात काय, तर तुमचं कर्म आणि तुमचं डेली रुटीन वर्क या दोन्ही ठिकाणी जरा थोडासा रेजिस्टन्स येणार आहे. परंतु तो फायद्याचा देखील आहे, कसा ते पाहूया. कामाच्या ठिकाणी दडपण वाढणं, वरिष्ठांशी वाद निर्माण होणं, स्वतःविषयी स्वतःच्या कॅपॅबिलिटी विषयी शंका निर्माण होणं किंवा तुमचं वर्तणूक, वागणूक अशी असेल ना, की ती शंका निर्माण व्हावी. तुम्हाला एक काम करायचंय, आरोग्य आणि शत्रूंच्या बाबतीत सतर्क राहा, सावध राहा. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात, परंतु त्या टॅक्टफुली जर का तुम्ही हँडल केल्यात, कारण बुध आणि शनी आहे, तर तुम्हाला त्यामध्ये थोडासा जरा सवलत मिळेल किंवा थोडासा दिलासा मिळू शकतो. अगदीच खराब आहे का, तर नाहीये. षष्ठातले शनी महाराज वक्री अ, तुम्हाला कामामध्ये बदल, कामाच्या स्थळात बदल किंवा आपण म्हणतो ना प्रमोशन वगैरे होणं, ह्या गोष्टी देऊ शकतात आणि बुध महाराज दशम स्थानातनं वक्री होत आहेत. ते पण त्याची पुष्टी करतायत. तर ती काळजी घ्या, खबरदारी घ्या. अ, उपाय म्हणून काय कराल ना, तर आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी कामावरती अधिक लक्ष द्या आणि शनिवारी काळे तीळ दान करा आणि ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संयमाने आणि नीटनेटकेपणाने राहण्याचा प्रयत्न करा. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या पंचम स्थानामध्ये शनी महाराज वक्री होत आहेत आणि नवम स्थानामध्ये बुध महाराज वक्री होत आहेत. आता याचा परिणाम किंवा फळ किंवा प्रभाव जर का बघायला गेलो आपण, तर ते प्रवासामध्ये विलंब होणं, अभ्यासामध्ये गोंधळ निर्माण होणं, तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी थबकल्यासारखं जाणवणं. आपण ऐकतो ना, "अरे मेरे को कुछ सुचता नहीं यार." ही सिच्युएशन असते. गुरु किंवा तुम्ही तुमचे जे कोणी वरिष्ठ ज्येष्ठ असतील त्यांचा अपमान होणार नाही याची खबरदारी तुम्हाला या काळामध्ये प्रकर्षाने घेतली पाहिजे. जे प्रेमी युगल असतील, प्रेम संबंधात असतील, त्यांच्या बाबतीत काही गोंधळ होऊ शकतो, काही कन्फ्युजन होऊ शकतं, काही गैरसमज होऊ शकतात. संतती स्थान देखील आहे पंचम स्थान. त्यामुळं मुलांशी संबंधित त्यांच्या बाबतीत त्या अनुषंगाने काही गोंधळ होणं, काही गैरसमज होणं, काही त्रास होणं या गोष्टी घडू शकतात. जे विद्यार्थी आहेत वृश्चिक राशीचे त्यांना शिक्षणामध्ये किंवा शैक्षणिक टास्क कंप्लीट करण्यामध्ये अडथळे संभवतात. उपाय म्हणून काय कराल काम, तर थोडं शांततेने, धीराने, कुठलीही घाई-गडबड न करता घ्या. मुलांशी मोकळेपणाने बोला. उपाय म्हणून आणखीन काय करायला पुढे, तर गुरुवारी पिवळी फळं दान करा. दत्त मंदिरात दिली तरी चालतील आणि सगळ्यात महत्त्वाचं पठण आणि लेखन हे खूप काळजीपूर्वक करा. कारण नवम स्थानातील वक्री बुध थेटपणे तुमच्या तृतीय स्थानाकडे बघत आहे. तृतीय स्थान हे आपल्या पराक्रमाचं जितकं आहे तितकंच लेखन, संवाद याचं पण आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला काळजीपूर्वकच काम करायला पाहिजे आणि तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात जे कोणी वृद्ध असतील, वरिष्ठ असतील तुमच्या कुटुंबातले, मग ते आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू, आत्या, मावशी, मामा यांचा सल्ला घ्या. पुढची राशी धनुराशी. धनुराशीच्या चतुर्थ स्थानातून हे गोचर भ्रमण होत आहे. शनी महाराज वक्री होत आहेत आणि अष्टम स्थानातून गोचर भ्रमण होत आहे. बुध महाराज तिथे वक्री होत आहेत. याचा एकत्रित परिणाम जर का बघायला गेला तर कर्ज, कर, व्यवहार यामध्ये थोडा संभ्रम होऊ शकतो. थोडी गडबड होऊ शकते. थोडं तिथं तुम्हाला जरा काळजीपूर्वकच व्यवहार केला पाहिजे. कर्ज काही असेल तर त्याचे पेपर वर्क किंवा त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे आणि जर का काही कर्ज वगैरे असेल, तर ते सुद्धा फेडताना तो हप्ता भरलाय किंवा त्याचं काय काही रिस्ट्रक्चरिंग काही जरी केलं असेल तुम्ही, तरी ते व्यवस्थित करून घ्या आणि पेपरवरती घ्या. व्हर्बलवरती काहीही ठेवू नका. तोंडी व्यवहार ठेवू नका. सरकारचे काही कर देणं वगैरे असेल, तर ते वेळीच त्याचा चुकतारा करून टाका, ते चुकवून टाका. गुंतवणुकीमध्ये गोंधळ व्हायची शक्यता आहे. त्यामुळे मी आता असं सांगेल ना, धनुराशी जातकांनी आता सध्याच्या काळात गुंतवणुकीच्या भानगडीतच पडू नये. असतील ते पैसे सांभाळून ठेवावेत. हे वक्री
बुध महाराज जे वक्री आहेत ते 11 ऑगस्ट पासून पुन्हा मार्गी होऊन मार्गक्रमण करणार आहेत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटला तुम्ही सुरुवात करू शकता. तुमच्या काही गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. तर त्याची खबरदारी घ्या. घरगुती जीवनात, कुटुंबात किंवा तुम्ही जिथं वावरता रेग्युलर तिथं काही मतभेद होऊ शकतात. तुमच्याविषयी गैरसमज पसरू शकतात किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, की तुमच्या वागण्याचा, बोलण्याचा काही गैर किंवा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. तर तसं होणार नाही याची खबरदारी घ्या. व्यावसायिक भागीदारी जर का कुणासोबत असेल, तर तिथे अडचणी येऊ शकतात, अडचणी उद्भवू शकतात. उपाय म्हणून काय कराल ना, तर कुटुंबाशी सुसंवाद साधा, त्यांच्याशी तारतम्य ठेवून वागा आणि बोला. भागीदारीतील व्यवहार जे काही कराल ते काळजीपूर्वक करा. शनिवारी लोखंडाचे काही वस्तू ती दान करा. शनी मंत्राचा जप करा आणि शक्यतोवर या काळामध्ये कसल्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळा. पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या 3ऱ्या भावामध्ये शनी महाराज वक्री होत आहेत आणि सप्तम स्थानामध्ये बुध महाराज वक्री होते. त्यामुळे जोडीदाराशी मतभेद, पार्टनरशी गैरसमज, व्यवहार थोडे तणावपूर्ण राहणं किंवा तुमच्या कम्युनिकेशनमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या कम्युनिकेशनमधून काही गैरसमज निर्माण होणं किंवा तुम्ही शब्द जे काही निवडले असतील ना, त्यातून वेगळे अर्थ प्रतीत देखील होत असतील किंवा वेगळा अर्थ लागू शकत असेल, तर तसं काही व्हायची शक्यता आहे. त्यामुळं ते काही करताना तुम्हाला अतिशय खबरदारी घ्यावी लागेल, काळजी घ्यावी लागेल. लक्षात ठेवा 3य स्थानातला शनी, तो सुद्धा मकर राशीचा राशी स्वामी आहे. म्हणजे थोडक्यात काय, की तुम्ही स्वतः ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येऊन एक प्रकारचं वागताना, बोलताना, रिएक्ट करताना, मेसेजला रिप्लाय करताना, मेसेज करताना, पोस्ट करताना काहीतरी गडबड व्हायची शक्यता आहे. अ, काही मतभेद व्हायची शक्यता आहे, काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागेल. भावंडांशी, शेजार-पाजाऱ्यांशी, जवळच्या लोकांशी वागताना व्यवहारात तुम्हाला काही गैरसमज होऊ शकतात. एक तर तुमच्यामुळे किंवा तुमच्यासाठी गैरसमज होतात, त्याची खबरदारी घ्या. करियर ओरिएंटेड जी लोकं आहेत किंवा कामाशी जे बांधील आहेत, टार्गेटशी किंवा ह्याच्याशी, तर त्यामध्ये थोडासा विलंब संभवतो. ती खबरदारी घ्या, काळजी घ्या किंवा तसे तयार राहा. उपाय म्हणून काय कराल? तर स्पष्ट बोला. म्हणजे थोडक्यात आपलं मत व्यक्त करा. ते सुद्धा इन अ सोफिस्टिकेटेड वर्ड म्हणतात ना, चांगले शब्द निवडून तसंच बोला. उगाचच लागट, भेदक शब्द, टोचरे शब्द, बोचणारे शब्द बोलताना वापरू नका. आणि तुमच्या कठोर परिश्रमाखेरीज पर्याय नाहीये. तर कठोर परिश्रमावरती विश्वास ठेवा आणि कठोर परिश्रम घ्या. बुधवारी देवीचं जे रूप असेल तुम्ही ज्याला पुजताय, त्याला हळदी-कुंकू वाहून तिची ओटी भरा. बुधवारी बरं का. आणि बुधाचा जो मंत्र आहे ओम ह्राम ह्रीम ब्रह्मसः बुधाय नमः, याचा दररोज 118 वेळा जप करा आणि इतरांचं ऐकून घ्या आणि एक प्रकारचा संयम बाळगून योग्य त्या काय म्हणतो आपण त्याला ना, थोड्याशा हलक्या शब्दांमध्ये उत्तर द्या किंवा उत्तर देताना शक्यतोवरती हलके शब्द निवडा. जड शब्दांमध्ये किंवा लागट शब्दांमध्ये किंवा कटू शब्दांमध्ये उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका. भले कितीही तुम्ही वाटत असेल तुम्हाला तरी उत्तर देताना संयम ठेवा, काळजी घ्या. पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीच्या 2य स्थानामध्ये शनी महाराज वक्री होत आहेत आणि 6ष्ठ स्थानामध्ये बुध महाराज वक्री होत आहेत. आता जेव्हा आपण 6ष्ठ स्थान म्हणतो, तेव्हा ते तुमच्या दररोजचं जे काम करता तुम्ही सेवाभाव ते आहेत आणि 2य स्थान हे तुमचं काय म्हणतो त्याला खानदान आहे, बोलणं आहे, जेवण-खाण आहे आपलं, वाचा ते स्थान आहे. आता लक्षात घ्या तुम्ही 6ष्ठ स्थान तुमचं डेली रुटीन वर्क किंवा दररोजची जी तुम्ही सेवाभाव दाखवता, काम करतो आपण डेलीचं ते आणि 2य स्थान याचा जर का विचार एकत्रित केला ना, तर ऑफिसच्या कामामध्ये, ऑफिसमध्ये काही गोंधळ, सहकाऱ्यांची मतभेद आणि ते आपण काय म्हणतो तसं ना, 6ष्ठ स्थान हे आपल्या एका प्रकारचं आजारपणाचं देखील स्थान आहे. रोगाचं स्थान आहे. त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तर आरोग्याची काही काळजी घ्यायची असेल तर ती घ्या. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावध राहावं लागेल. कारण 2, 6, 10 हे भाव जे आहेत ना, ते अर्थत्रिकोण म्हणून गणले जातात आणि त्याच त्रिकोणामध्ये हे 2 मोठे प्रॉमिनंट ग्रह वक्री होत आहेत. त्यामुळे आर्थिक बाबतीत, आर्थिक व्यवहार करताना
किंवा कोणाला कमिटमेंट देताना तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल. चुकीचे निर्णय टाळण्यासाठी विचारपूर्वक पावले उचला. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना किंवा कुठलाही निर्णय घेताना जरा 4 लोकांशी बोलून किंवा 4 ज्येष्ठ तुमचे जे सहकारी असतील किंवा सल्लागार असतील त्यांचा सल्ला घेऊन मगच पुढचं पाऊल टाका. उपाय म्हणून काय कराल तर अर्थातच आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे करा. कोणत्याही वादात पडू नका. कोणाशी स्वतःहून वाद सुरू करू नका किंवा दुसऱ्याने सुरू केला तर तिथं जितकं म्हणून तो सामोपचाराने वाद मिटवता येईल याची मिटवा-मिटवी करा. चहा, कॉफी पीत असाल तुम्ही तर कमी करा आणि नियमित झोप घेण्यावरती भर द्या. उपाय म्हणून काय कराल तुम्ही तर दशरथकृत शनी स्तोत्र आहे त्याचं पठण करा किंवा दत्तात्रय स्तोत्राचं पठण करा. पुढची राशी मीन राशी. मीन राशीच्या प्रथम स्थानातच शनी महाराज वक्री होत आहे आणि पंचम स्थानामध्ये बुध महाराज वक्री होत आहे. आता पंचम स्थान प्रेमाचं आहे आणि प्रथम स्थान ही तुमची स्वतःची पर्सनॅलिटी त्यामुळे प्रेमात गैरसमज होणं, मुलांचे प्रश्न वरती डोकं काढतील किंवा मुलांच्या प्रश्नाकडे तुम्हाला जाणून बुजून लक्ष द्यावं लागेल किंवा त्याला वेळ द्यावा लागेल. म्हणजे मुलांशी चर्चा करणं, संवाद साधणं, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत का ते विचारणं आणि त्यांचे काय प्रॉब्लेम असतील, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्याचं निराकरण करणं हे पालक म्हणून तुमचं आत्ताच्या काळामधलं मुख्य काम राहणार आहे. तुम्हाला एकूणच या काळामध्ये मनोरंजनामध्ये कमी रस वाटायला लागेल किंवा मनोरंजनाकडे तुमचं थोडंसं दुर्लक्ष होईल. वैयक्तिक संबंधामध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर ते होणार नाहीत किंवा झाले तरी वेळच्या वेळी त्याचा निपटारा कराल याची खबरदारी घ्या. आत्मविश्वास कमी होणं किंवा तुमच्या आत्मविश्वासावरती थेटपणे मीन राशीतीलच प्रथम स्थानातील शनी महाराज परिणाम करणार आहेत. तर तो परिणाम कसा होणार नाही किंवा तो त्रासदायक कसा ठरणार नाही हे काळजी घेणं तुमची खबरदारीने वागणं महत्वाचं काम ठरेल. त्यामुळे शांत राहा, संयमित राहा. एकतर 7.5चा प्रभाव आहे. त्यात शनी महाराज वक्री, त्यात आता बुध महाराज वक्री. त्यामुळे तुम्ही एक प्रकारे आता नाही म्हणलं ना तरी थोडंसं सावधानतेने वागायचा, बोलायचा, व्यवहार करायचा. ओव्हरऑल आपण काय म्हणू त्याला जीवनक्रम कंठायचाच कालावधी आहे. त्यामुळे अधिक सावध राहा, अधिक सतर्क राहा. उपाय म्हणून काय कराल तर निश्चितपणे मानसिक आरोग्याची काळजी घ्या. ध्यान, योग, प्राणायामवरती भर द्या. शांतता राखा, आतून बाहेरून सगळीकडून. बुधवारी हिरवे वस्त्र दान करा आणि तुमचे जे संतती आहे, त्यांच्यासोबत जितका अधिकाधिक वेळ तुम्हाला घालवता येईल तितका घालवा. आणि गुरुवार व्रत ठेवा. मग गुरुवारचा उपवास करू शकता. दत्त महाराजांच्या दर्शनाला जाऊ शकता, वगैरे, वगैरे. मित्रांनो, हे होतं शनी महाराज आणि बुध महाराज वक्री होतात म्हणजे काय? तर हा जो वक्री काळ आहे ना, तो पूर्णपणे तुम्हाला स्वतःकडे बघण्याचा काही चुका झाल्या असतील पास्टमधल्या, तर त्या सुधारण्याचा करेक्टिव्ह ॲक्शन घेण्याचा मोड आहे हा कालावधी आहे. निर्णय न घेता विचार करण्याचा काळ आहे. त्यामुळं सर्वच्या सर्व 12च्या 12 राशींनी पूर्णपणे विचारांतीच निर्णय घ्यावा. एक पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे, की यामध्ये आणखीन गोंधळ होऊ नये, गैरसमज पसरू नयेत, सुसंवाद राहावा. अडथळे टळले जातात म्हणून काय करा, तर संवादामध्ये सुस्पष्टता ठेवा. बोलण्याआधी विचार करा. तुमचं जे म्हणणं आहे, विचार आहे ते स्पष्टपणे आणि योग्य रीतीने, योग्य शब्दात, योग्य ठिकाणी पोहोचतं याची खबरदारी घ्या. गैरसमज टाळण्यासाठी प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाचं निराकरण करून घ्या. दुहेरी अर्थाचे, द्वय अर्थी किंवा डबल मिनिंगचे शब्द, वाक्य टाळा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. गुंतवणूक, मोठी गुंतवणूक, नवीन करार, महत्त्वाचे निर्णय शक्यतो शक्य असल्यास ग्रहमार्गी होईपर्यंत म्हणजे बुध महाराज जे ते 11 ऑगस्टला होत आहेत आणि शनी महाराज 28 नोव्हेंबरला मार्गी होत आहेत. तोपर्यंत जितके पुढे ढकलता येईल तितके पुढे ढकला किंवा टाळता येतील तितके टाळा. आणि सगळ्यात पहिली प्रायोरिटी काय करायची तर जुनी पेंडिंग कामं आठवून आठवून पूर्ण करा. नवीन गोष्टी काहीतरी सुरू करण्याऐवजी पूर्णपणे तुमचं सगळं लक्ष जुनी, पेंडिंग, अपूर्ण, अर्धवट राहिलेली, आपण दुर्लक्षित केलेली कामं पूर्ण करण्यावरती लक्ष केंद्रित करा. हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पुनर्निरीक्षण आणि आत्मचिंतनाचा कालावधी आहे. त्याचा पुरेपूर वापर करा. तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करा. म्हणजे मेल करणं, मेसेज करणं, सोशल मीडियामध्ये व्यक्त होणं, सोशल मीडियामध्ये काही पोस्ट करणं, डिजिटल संवाद जो आहे ना, त्यामध्ये काही चुका होण्याची शक्यता आहे. तुमचे इन्स्ट्रुमेंट जे आहेत मुख्य म्हणजे मोबाईल, लॅपटॉप वगैरे त्याची काळजी घ्या.
आणि हे जे काही मेसेजिंग वगैरे करता तुम्ही, पोस्ट वगैरे करता, मेल पाठवता, त्या पाठवण्यापूर्वी एकदा, दोनदा तपासून घ्या. तपासताना फक्त वाक्य, शब्द कसे आहेत, काय आहे, त्याचा सिक्वेन्स बरोबर आहे ना, त्यातनं दुसरा काही अर्थ प्रतीत होत नाही ना, याची खबरदारी घ्या. आणि तुमचा जो काही महत्त्वाचा डाटा असेल, त्याचा प्रॉपर बॅकअप घेऊन ठेवा. बुध वक्री, शनी वक्री त्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा संदेश असतो. डाटाचा बॅकअप हा आजच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर सर्वांनीच डाटा बॅकअप प्रॉपरली घेऊन ठेवा. प्रवासामध्ये काळजी घ्या. धैर्य आणि शांतता पाळा. संयमाने राहा. बुध महाराज आणि शनी महाराज यांच्या जेवढ्या मंत्रांचा जप करता येईल तेवढ्या करा. विष्णू सहस्त्रनाम पठण करा. विष्णूची आराधना उपासना करा. हनुमंताची, शनीची आराधना उपासना करा. दानधर्म करा. गरजू व्यक्ती जी लहान मुलं आहेत, बालक आहेत, त्यांना काही अधून-मधून भेटवस्तू देत जा. भले चॉकलेट द्या. मेलडी वगैरे एक 50 पैशाचं ₹1 चॉकलेट होतं त्याचं त्यांना खायला द्या. शनीसाठी तुम्ही ज्या गरजू वृद्ध व्यक्ती आहेत, अ, पुन्हा आजारी व्यक्ती आहेत, त्यांना काही दान करा, त्यांना काही मदत करा, त्यांना फळं वगैरे द्या. मित्रांनो, हे होतं आत्ताच्या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं गोचर भ्रमण जे आहे. बुध महाराज वक्री कर्क राशीमध्ये आणि शनी महाराज वक्री मीन राशीमध्ये. याचा सर्वच्या सर्व 12 राशींना काय फरक पडतोय, काय पडणार आहे, काय प्रभाव पडेल, काय काळजी घेतली पाहिजे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, याचा आढावा घेणारा आपण हा व्हिडिओ बनवला होता. मित्रांनो, आशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना देखील शेअर करून लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.